मग तेच सांगतो ना, आम्ही म्हणतो ना सत्यता आम्ही त्याचा विषय घेत नाही त्याचा काहीच काय आम्ही तुमच्या बरोबर आम्हाला बी तेवढंच दिसतं. इलेक्शन होतं 4 त्यांनी मुद्दाम करून जाऊन खोटी गुन्हे ही ती आपल्या नाटक करायला लागली. त्यांनी पहिला आरोपी सर्व पडल्याच्या पत्र उभे करा त्यांची का म्हणणं नंतर आता ती का होईल माहिती का साहेब, हे मला त्या आमदारवरून त्या सत्ताधाऱ्यावरून माझा विश्वास आहे. काही करू शकतो का माहिती का, की प्रकरण दाबण्यासाठी गेलं तर वेगळं लागू शकतो. मला बघा त्या रुग्णालयामध्ये CCTV आहे, ज्यांनी आरोपी पळवला आहे त्यांना बोला, त्यांना विचारा, कारण त्याचे मोबाईल सिम कार्ड पण काढलेले आहे. रुग्णालयाचे CCTV फुटेज असं आहे. कारभारीच्या घरातून 2 पळून गेले, रात्री कारभारीच्या घरातून माधवचोरच्या घरातून 2 आरोपी पळून गेले आणि आतमध्ये इकडे गेले. रुग्णालयामधून काही लोकांनी आरोपी पळवले त्या गाडीत, ते व्हिडिओ आहे आणि ते CCTV मध्ये पण आहे. मग त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जे कोणी असतील मी नाव घेत नाही, त्यांना कळकळीची विनंती आहे, त्यांनी जिथं असतील त्यांना हजर व्हायला सांगा, कायद्याने लढायला सांगा, जामीन करून ते धंदे बंद करा. हात जोडतो माझा त्याला संबंध साहेब. हे झालं ऐका, हे माझं रात्री 7 एवढं होऊन सुद्धा रात्री 7 वाजता बघा 7 तासापूर्वी हे कोण आहे माधवचे ते राहुल सगळे कोण आहे बघा, काय स्टेटस ठेवलाय, काय ठेवलाय बघा, त्याचा स्क्रीनशॉट मारलाय. मग याचा अर्थ काय बोलत कोण आहे